एक्साइटमेंट आहे ती पूर्ण मुंबई फिरायची एक्साइटमेंट आहे. कोण कोण एक्साइटेड आहे? हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो, आता वाजलेत बरोबर 5:45, संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आज आपण आहोत चर्चगेटमध्ये. तर मित्रांनो, काल मी गेलो होतो धोबीघाटचा ब्लॉग बनवायला. तर भरपूर लोकांनी अजून धोबीघाटचा ब्लॉग जर नसेल पाहिला तर जाऊन आधी तो पहा, कारण खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे तो धोबीघाटचा आणि खूप इमोशन्स आहेत त्या ब्लॉगमध्ये. नक्की जा, तो ब्लॉग बघा आणि खूप शेअर करा आणि ब्लॉग कसा वाटला तेही कळवा, कारण त्याच्यामध्ये पण सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेतलेले आहेत. मी खूप दिवसांनी तुम्हाला आज ब्लॉग मध्ये दिसते. मला खूप वेगळं वाटतं. आज आपण आलो आहोत गेटवे ऑफ इंडिया मध्ये. तर गेटवे ऑफ इंडिया आपण फिरायला नाही आलेलो, त्याच्या संबंधी एक व्हिडिओ मी पूर्वी बनवला होता. बट आज आपण करणार आहोत मुंबई दर्शन. एकदा तरी म्हणजे असा विचार होता की मुंबई दर्शन करावं, बट ती वेळ येत नव्हती ऍक्च्युली. तर आज ती वेळ आलेली आहे आणि आज आपण करतोय मुंबई दर्शन. मित्रांनो, मुंबई दर्शन जर करायचं असेल तुम्हाला तर अशा 2-3 राईड्स आहेत, त्याच्यामधून तुम्ही मुंबई दर्शन करू शकता. फर्स्ट म्हणजे तुम्हाला अशी नॉर्मली बस मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 800 ते 1000 रुपये तिकीट असणार आहे आणि ते तुम्हाला मॉर्निंग पासून ते इव्हिनिंग 7-7:30 वाजेपर्यंत 8 तास ते लोक पूर्ण मुंबई दर्शन फिरवणार. म्हणजे ते जुहू चौपाटी वगैरे सगळं थांबून तुम्हाला पूर्ण सगळ्या इन्फॉर्मेशन विथ गाईड. प्रत्येक ठिकाणी थांबून विथ गाईड असणार त्याच्यामध्ये. बट ते न करता आज आम्ही आहे ना काहीतरी वेगळं करणार आहोत आणि एकदम इझी सोपं, जे तुम्हाला देखील परवडेल असं करणार आहोत. म्हणजेच काय, तर आपली BSTची बस आहे मित्रांनो. 90s पासून चालत आलेली जी बस आहे, डबल डेकर. सो मी ताईला म्हटलंय की ताई आपल्याला त्याच्यातून करायचं आहे मुंबई दर्शन, बिकॉज ती वाईब आहे ना मित्रांनो, ती वाईबच वेगळी आहे. तर डबल डेकरची प्राइस आहे, म्हणजे वरच्या साईडची जी प्राइस आहे 150 रुपये आणि खालच्या साईडची प्राइस आहे. ही जी बस आहे ती अर्ध्या तासांनी बस आहे आणि 1 तास फिरवते बरोबर. तर 1 तास फिरण्यासाठी इनफ आहे. तर 10 ते 15 ठिकाणी आपल्याला फिरवणार आहे ही बस. 10 ते 15 पॉइंट्स आपल्याला फिरवणार, पण थांबणार नाहीये. थांबणार नाहीये, आपल्याला कव्हर करायचे. गेटवेला इकडून जाताना एक सर्कल येतो मध्ये, तर तिथून अशा या बसेस लागलेल्या असतात. तुम्ही माझ्या मागे बघताय आणि गेटवेला पण लागते. बट तिथे कसं मग सीट्स फुल वगैरे होतात. त्याच्यानंतर मग जर तुम्हाला फ्रंट साईडला बसायचं असेल तर ते नाही मिळू शकत. तर इथे समोर मित्रांनो बाळासाहेब ठाकरेंचा स्टॅच्यू आहे आणि या साईडला समोर तिकीट काउंटर आहे. इथे बसेस लागलेल्या असतात. गाईज, बस आली आता. तर चला, आता हीच बस आहे, याच बसमध्ये आता आपल्याला जायचं. मैं तो समझा तू सबका फोटो ले रहा है, कौन कौन अंदर जा रहा है. हाँ, खतरनाक. कुठे आपली हीच आहे ना, मी बोललेली ना 17-18. 3 कपल और 2 लेडीज का तो दूसरे जेंट्स. मंदार कोण आहे ना 17-18. हो, तिथे सीट नंबर पहिलेच बुक करतात आणि नंतर सगळे आल्यावरती कंडक्टर एक त्यांची नावं घेतात. तर गाईज, ऑलमोस्ट बस आहे ना पूर्ण पॅक झालेली आहे आणि आता आहे ना एक्साइटमेंट आहे ती पूर्ण मुंबई फिरायची एक्साइटमेंट आहे. कोण कोण एक्साइटेड आहे? तर आता सगळं रंगीबिरंगी पूर्ण मुंबई दिसणार आहे मित्रांनो आता आपल्याला. तर चला सुरुवात करूया. तर आपल्यासोबत भाव आहे. भाव, नाव काय तुझं? प्रवीण खाडे, बीड, MS23. हा, कुठून आहे? बीड.
अच्छा, बीड जिल्हा मित्रांनो. तर आता तू पण एन्जॉय करणार आहे? फर्स्ट टाइम. मुंबईमध्ये राहून फर्स्ट टाइम डबल डेकरच्या बसमध्ये. तर हे आहे गेटवे ऑफ इंडिया. असं सगळं फिरवते ही बस मित्रांनो आपल्याला. तर हे आहे मित्रांनो मंत्रालय. आता आपण मंत्रालय क्रॉस करतोय. हे आहेत ते मित्रांनो बड्या नेत्यांचे घर आहेत, गव्हर्नमेंट तर्फे त्यांना मिळतात. हे बाळासाहेब भवन आहे मित्रांनो शिवसेनेचं. ही एअर इंडिया बिल्डिंग आहे मित्रांनो. आपण आलो आहोत मरीन लाईन्स आणि नरिमन पॉइंट. ते मागे गेलं. उसका पहले लाइट लगती थी और वो गोल घूमता था. बंद हो तर गाईज ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकमुळे आपली जी राईड आहे त्याच्यामध्ये अडथळा येतोय. काय नाही तरी पण खूप एन्जॉय केलेलं आहे. गाणी वगैरे बोललेले आहेत तिथे. आंटी उत्तराखंड से आए हो क्या? उत्तराखंड. यस उत्तराखंड बहुत अच्छा है. यस. और कुछ बोलना चाहोगे? कैसा लग रहा है मुंबई की राइड करते हुए? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है मुंबई में आके. उत्तराखंड में बहुत ठंडी है, बर्फ गिरी हुई है. आप सबका स्वागत है उत्तराखंड में. कभी घूमने के लिए आइए उत्तराखंड. और मुंबई में आके हमें बहुत अच्छा लग रहा है. उत्तराखंड के आइए थोड़ा स्वागत है. जय केदारनाथ, जय बद्रीनाथ, जय बजरंग, गणपति बाप्पा मोरया. आता एकदा बोला जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे. तर आता आपण फिरत चाललोय गिरगाव चौपाटीला. गिरगाव चौपाटी मित्रांनो आज खूप खाली आहे. आज रिकामी आहे पूर्ण. अच्छा यहाँ से ही टर्न मार लिया. हा नाही एवढंच. मला वाटलं हे CST ला पण जाणार आहे ना? हा ताई CST ला पण जाणार आहे ना? हा बोलले. आता रिटर्न मारले त्या लोकांनी. काय माहिती यार. ती जी मजा आहे ना मित्रांनो जी वरती बसून राईड करायची मुंबई दर्शनची ती वेगळीच आहे. जी 300-400 रुपये देऊन आपण फक्त नॉर्मली AC बसमध्ये नाही होऊ शकत ती मजा. एक नंबर मजा येते आणि हवा पण भारी लागते एकदम. हा होपचं तुम्ही पण आमच्यासोबत मजा करत असाल. आणि मित्रांनो हे बघा तारापूरवाला मस्त आलंय. बंद आहे ना ते? अरे नाही असं कोविड पासून बंद आहे. आय थिंक आलेलं आहे मित्रांनो आपला एवढं 150 रुपये में क्या ही मिलेगा. हा आपला बीड वरून आलेला आहे. फक्त फिरण्यासाठी आलेला आहे बस. आर्मीची भरती पण होती माझी, भरतीसाठी आलेलो आहे. अच्छा आर्मीची भरती झालं? भरती झाली आज सकाळी. आता फिरण्यासाठी आलोय म्हटलं उद्या जायचे गावाकडे परत. तर भावाला ऑल द बेस्ट मित्रांनो. थँक्यू. हे आहे ते समोर राजाबाई टॉवर मित्रांनो. काहीतरी खेळायचो आपण. व्यापार बिझनेस व्यापार खेळायचो ना. त्याच्यामध्ये असायचं हे प्रत्येक ना.
हे आहे ते मित्रांनो FS मार्केट आहे, चर्चगेटचा फेमस मार्केट आहे. हा, जिथे आपल्याला यायचं असं ताई बोलते. काय यायचंय शॉपिंग करण्यासाठी. अच्छा. आणि आयांचा जेव्हा बर्थडे होता ना त्याच्या अगोदर आम्ही आणि मम्मी इथे आलो होतो. मला एवढं कन्फर्म नव्हतं. VTला पण जाणार आहे, CSTला पण जाणार आहे ना. म्हणजे फायनली आपण VT मध्ये आहोत. मेन अट्रॅक्शन तर हेच होतं बाईचा VT. तर येस, ते हेड ऑफिस आहे मुंबईचं BMCचं. तर ते होतो बाई आना है मांगता है मुंबई दर्शन में. क्या बोलती पब्लिक, पक्का जाने वाला है कि नहीं तो पोपट हो जाएगा भाई. पता नाही, अभी आगे जाके पता चलेगा क्या होगा. ऍक्च्युली आहोत आपण VT मध्येच आहोत. फायनली आपण आलेलो आहोत मित्रांनो. फायनली मुंबई राईड कंप्लीट झालेली आहे. हे आठवतंय का मित्रांनो तुम्हाला, इथे शूटिंग्स होतात मोठमोठ्या फिल्म्सची. सेंट्रल लायब्ररी. हा, लायब्ररी आहे ही. नवल डॉकयार्ड. हे डॉकयार्ड है मित्रांनो, नेवल डॉकयार्ड. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. भाई साहब 150 रुपए में क्या ही आता है, लेकिन मजा आ गया गाइस इस राइड में. जो सोचा नहीं था उससे ज्यादा शूट करने मिला. असं वाटलं होतं की फक्त गिरगाव चौपाटी फिरवून आपल्याला घेऊन येतील परत गेटवेला. तो काळा घोडा. इथे पण मोठा आर्ट फेस्टिवल होता. आणि ही आहे ती जहांगीर आर्ट गॅलरी. आणि समोर आहे ते मित्रांनो आपण गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. इथला पण आपला व्हिडिओ आहे, बघा तुम्ही नक्कीच. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्टॅच्यू. फायनली मित्रांनो आपली राईड संपलेली आहे. अंकल कैसा लगा? अच्छा, व्हेरी गुड, थँक्यू. मजा आया? यस. मित्रांनो उतरतोय आपण. खूप काय एन्जॉय केलं. आणि आता राहू दे, खाली गेले पण काढले ना 1-2 मगाशी. येस येस. कोई नहीं तो कैसे लागलं. फोन सांग. ये जो मजा है ना गाइस, ये अलग है. तर मागच्या गाइस थंबनेल साठी फोटो काढतोय आम्ही इथे या बस सोबत. तर आपला फोटोग्राफर आहे ना, हे 150 रुपयावाला बी. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही तुमची काळजी. तुम्हाला मुंबई दर्शनची राईड कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण एकदा तरी नक्कीच या. मुंबईमध्ये राहताय तर यायलाच पाहिजे. टाइम मित्रांनो संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत तुम्हाला ही राईड मिळेल. तर नक्की या. उजेड बघण्यासाठी मगापासून कॅमेरा फिरवतोय. बोलते इथे आहे. तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हे BTS वर. तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एक घडलेली कॉमेडी आपण ऐकूया ताईच्या तोंडातून. कारण ताईसोबतच तो सीन घडलाय. हा काय? तर मी आपण जे डबल डेकर बसमध्ये बसवतो मुंबई दर्शनच्या, तर ते मी तिकीट काढून दिली तिथे. तर मग मी सुट्टे दिले त्यांना. भरपूर चिल्लर होते माझ्याकडे. चिल्लर जमा होते म्हणून म्हटलं आपण चिल्लर देऊया. ते म्हटले मॅडम पाय कुठे, तुमचे पाय द्या, मला पाया पडायचे. आतापर्यंत एवढे चिल्लर कोणीच दिले नव्हते. तुम्ही तुम्ही पहिले अशा आहात ज्या एवढे चिल्लर देतात. तुम्हाला पाया पडायचे. ऍक्च्युली कंडक्टरची हीच बोलतात ना, काय बोलतात,
इच्छा असते की पॅसेंजर्सनी सुट्टे पैसे द्यावे, तर ती इच्छा ताईने आज पूर्ण केली आहे त्यांची.